मी काहीतरी करायला घेतले आणि काही कांड होणार नाही असं तर शक्यच नाही. मी स्वतःला तरी लागून घेत असते, नाहीतर काहीतरी फोडत तरी असते. असो, मी काय केलं होतं हे पुढं तुम्हाला कळेलच. पण आज सकाळपासून ना माझं खूप डोकं दुखत होतं आणि ह्या लग्नाच्या राड्यामध्ये ना किचनमध्ये पण खूप राडा झाला होता सगळा. कारण काहीही करायचं तसंच फेकायचं आणि पडायचं असं चाललं होतं माझं सगळं. म्हणून म्हणलं आज थोडी किचन क्लिनिंग करावी, कारण रात्रीचं मला काही जास्त स्वयंपाक पण नव्हता. सो मीच मस्त किचन क्लीन करायला घेतलं आणि सोबत माझा स्वयंपाक पण चाललेला होता. आता घर बंद जरी असलं ना तरी पण घरात धूळ येतच असते आणि किचनमध्ये तर ती खूप येते. आपल्याला वारंवार त्याला साफ करावंच लागतं. आणि आम्ही आता लग्नाच्या राड्यात होतो आणि ही केळी आणून ठेवलेली एवढी मोठी माझ्या लक्षात पण नाही आणि ती पूर्ण खराब झाली होती. आज मी पनीर बिर्याणी करणार होते. सो एका साईडला माझी क्लिनिंग चालू होती आणि एका साईडला त्याचा मसाला बनायला चालू होता. आणि मसाला मस्त बनवून तयार होता. नंतर त्याच्यात तांदूळ टाकून मी त्याला थोडंसं दम द्यायला ठेवलं आणि नंतर क्लिनिंग करायला घेतली. म्हणलं आता ही तर पण लक्ष द्यावंच लागते, त्याच्या उभा राहायच्या नादात क्लिनिंग पण होऊन जाईल. आणि मी साखरेचं डब्बा वर ठेवत होते, सो त्याच्या मागचे सगळे डब्बे खाली पडले आणि सगळं तेलाचं वगैरे सगळं खाली पडलं होतं आणि खूप राडा झाला होता. सो एक राडा आवरण्यात मी आणखीन राडाच करून ठेवला होता. आणि आता सगळं एक्स्ट्राचं सामान भरून झाल्यावरनं आणि बिर्याणी पण तयार होती. त्याच्यामुळं आता किचन वाटा जोपर्यंत आपण साबण लावून मस्त घासणीनं घासून घेत नाही तोपर्यंत काही सॅटिस्फॅक्शन मिळत नाही. आणि चिमणीला पण वारंवार घासावं लागतं, त्याच्यात नाही म्हणलं तरी वर थोडंसं तेलकट जमतंच. मग नंतर सगळा किचन वाटा घासून घेतला आणि हा बघा किती छान दिसतोय क्लीन. सुख म्हणजे हेच असतं, किचन वाटा क्लीन दिसणं. आणि असं किचन क्लीन असलं ना की दुसऱ्या दिवशी काम करायला पण असं भारी वाटतं. सगळं क्लीन असेल की कामं पण पटापट उरकतात. सो नंतर आम्ही सगळं बिर्याणीचं जेवण केलं सगळ्यांनी. आणि ह्या दोघींची मस्ती बघा कशी चालली आहे. ह्या दोघींच्या मस्तीसोबतच आजच्या दिवसाचा शेवट केला. तो चलो बाय, आपण भेटू अशाच पुढच्या व्लॉगमध्ये.